नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। 11 गावांचा डोंगरी भागात समावेश न केल्यास आमरण उपोषण करण्याचा गावकरी मंडळींचा निवेदनातून इशारा। ग्राम झरंडी, वसाली, उमरवाडी, गोंधळवाडी, वनदेव, पांगरताटी, सती, आसोला, पिंपरडोळी, पळसखेड, पारसिंगी या गावांचा डोंगरी विभागात सहभाग करून घ्यावा। यासाठी 10 ऑक्टोबर रोजी अकोला जिल्हाधिकारी तसेच खासदार अनुप धोत्रे यांना ॲडव्होकेट महेश गजानन शिंदे यांनी निवेदन सादर केले व या 11 गावांचा डोंगरी विभागात सहभाग करून घ्यावा व 15 दिवसाच्या आत समिती गठीत करून सदर गावांची मोका पाहणी तसेच सर्वे करण्यात यावे आणि या गावांचा डोंगरी विभागाच्या यादीमध्ये सहभाग करून घेण्यात यावा। या मागणीची 15 दिवसात प्रशासनाने दखल न घेतल्यास ॲडव्होकेट महेश गजाननराव शिंदे हे व ग्राम झरंडी, वसाली, उमरवाडी, गोंधळवाडी, वनदेव, पांगरताटी, सती, आसोला, पिंपरडोळी, पळसखेड, पारसिंगी सर्व प्रतिष्ठित नागरिक सहकारी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला। या प्रसंगी पळसखेड गजानन निमकाळे, गजानन राठोड, समाधान जाधव, शांताराम झाटे, ग्रामपंचायत सदस्य, वसाली रामराव डाखोरे, सोपान डाखोरे, ताजने, डॉक्टर ताजने, पिंपरडोळी, अण्णा गजानन धानोरे, श्री अंबादास राठोड, शिवशंकर भाऊ पोलीस पाटील, पांगरताटी आदींसह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते। जो पातूर तालुक्यातील डोंगरी भागामध्ये समाविष्ट करण्यासाठी याच्या अगोदर महाराष्ट्र शासनाने GR काढला होता। त्याच्यामध्ये 29 गावं पातूर तालुक्यातील डोंगरी विभागात समाविष्ट केले। त्यामधून झरंडी, वसाली, पाचरण, उंबरवाडी, गोंधळवाडी, वनदेव, पांगरताटी, सती, आसोला, पिंपरडोळी, पळसखेड, पारसिंगी या गावांचा समावेश करणे हे राहून गेले। खरे पाहता हे गावं सुद्धा डोंगरी विभागात वसलेली आहेत। या गावांना पूर्ण दऱ्याखोऱ्यांनी वेढलेलं आहे। या गावांतील डोंगरी विभागामध्ये या गावांचा सहभाग न झाल्यामुळे या गावातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक विकास जो व्हायला पाहिजे होता तो झाला नाही आणि डोंगरी विभागामध्ये हे गावं बसल्या न मुळे हे गावं शासनाच्या ज्या योजना डोंगरी विभागाला मिळतात त्या योजनांपासून सुद्धा वंचित राहिलेले आहेत। याच्या अगोदर सुद्धा डोंगरी विभागामध्ये बसण्यासाठी या म्हणजे जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिले होते, प्रशासनाला निवेदन दिले होते, लोकप्रतिनिधींना निवेदन दिले होते, पण कोणीही यांची दखल घेतलेली नाही। मी आज दिनांक 10/10/2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देत आहे की या गावांचा डोंगरी विभागामध्ये सहभाग करून घेण्यात यावा। 15 दिवसाच्या आत या गावांचा डोंगरी विभागामध्ये सहभाग करून घेण्यात यावा। अन्य चौकशी गठीत करावी आणि या गावांची मोका पाहणी करावी आणि सर्वे करावा, जेणेकरून हे गावं खरोखरमध्ये डोंगरी विभागात बसण्यास योग्य आहेत हे प्रशासनाला कळेल। हे जर 15 दिवसाच्या आत प्रशासनाने याची दखल नाही घेतली आणि सर्वे नाही केले किंवा चौकशी गठीत नाही केली तर मी व माझे सहकारी आम्ही इथं आमरण उपोषणाला बसू। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।